भडगाव तालुक्यातील वाक येथे सालाबादाप्रमाणे यावर्षीही श्री भगवान श्री गोविंद प्रभू अवतार दिन महोत्सव सोहळा निमित्ताने भव्य कीर्तन सप्ताह सोहळा आज दुपारी 12 वाजता मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। त्या निमित्ताने गावात आज दिनांक 16 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी ध्वजारोहण धर्मसभा प्रवचन झाले। यावेळी व्यासपीठावर परमपूज्य महंत श्री योगीराज दादा तळेगाव, परमपूज्य श्री पांढरीकर बाबा खेडी खेडगाव, परमपूज्य श्री सारंगधर बाबा भडगाव, परमपूज्य श्री गांजापूर बाबा पिलकोड, परमपूज्य श्री सोंगीराज बाबा वागडी, परमपूज्य श्री धुडकर बाबा वडदे नवे, सचिन बाबा वडदे जुने व गावातील सर्व भाविक भक्त नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। संदेश दिला आणि गुरुस्थान त्यांनी त्या ठिकाणून शिवकरणांच्या स्वामींनी आजही नाही चरित्राकडे देखील उल्लेखित आहे। आणि म्हणून त्या परमात्मांच्यावर जे असलेले कृपाक्षेत्र आहे त्या थोर आचार्यांचा जो आशीर्वाद आपल्या गावांवर आहे ना, याचा खऱ्यापैकी हा संदेश तुम्हाला कधी कळेल तर तुम्हाला गोविंदपुर महाराज कळावे, नाही तर गोविंदपुर महाराज समजणे एवढं सोपं नाही आहे, सोपं नाही आहे। म्हणून गोविंदपुर महाराज समजून घेण्यासाठी राजकारण असेल ना ते तिकडे रोड पर्यंत, पण धर्मासाठी आम्ही धर्मकारण करण्यासाठी धर्माचं पालन करण्यासाठी एकत्र कधी आलो तर धर्माला त्याच्या पळण्यापेक्षा अनेकांना संघटित करा। प्रत्येकावर आपली श्रद्धा आहे ती श्रद्धा नितांत ठेवा, होणं खूप गरजेचं आहे हे तळमळीने सांगतोय। आणि जोपर्यंत आम्ही संघटित होत नाही ना तोपर्यंत अवतार दिन सारखा कार्यक्रम आपल्या नगरीमध्ये होत नाही। आणि संघटित झालो तो झाल्याशिवाय राहणारही नाही एवढं तर नक्की आहे। एक मान सन्मान मला मोठेपणा देणं हे नाहीये बाबा, मी त्या दिवशी सांगितलं की जया अंगी मोठेपणाचा हे होतं तेवढं लहान होऊन आपल्याला संघटित होण्याचा प्रयत्न करा। या सभेचे नाही या सगळ्या गोष्टीचा अध्यक्ष तो परमात्मा आहे आणि ज्या गुरूंमुळे आम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलो ते आदरणीय बाबाजी आहेत, आंबेडगावचे बाबाजी। म्हणून माय बापा एवढं विनंती करेल सूचना करेल आपल्याला की श्री दत्तात्रय प्रभूंच्या पदस्पर्शाने पवित्र झालेला संध्याकाळी वाचा त्याबद्दल चरित्र वाचाय आणि त्यावेळेस तुमचं तूप पेटेल खरं आहे। भगवान दत्तात्रय प्रभू महाराज कळणं बाबा कसा करा दत्तकथेचे कथा करा नाही समजा अमोघ दर्शन आहे, अमोघ दर्शन आहे। श्री चक्रपाणी महाराजांकडे कधी बघितलं